नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडेतकर. यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, 200 वर्ष पूर्ण झालेल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डावर आपण एक मागे व्हिडिओ बनवला होता, तो तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. आता जे कॅन्टोन्मेंट बोर्ड 200 वर्ष जुनं आहे आणि त्या बोर्डाचा क्रमाक्रमाने विकास होत जात, जे आज लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्ड, म्हणजे जिथं पूर्वी सैनिकांचे तळ असायचे, इंग्रजांचेही नंतर तिथं तळ झाले आणि तिथे तो कॉस्मोपॉलिटियन म्हणजे अमराठी लोकांचा असा तिथं जो एक वर्ग तयार झाला, म्हणजे त्याच्यामध्ये ख्रिश्चन असतील, पारशी असतील, ज्यू असतील, इराणी असतील, मुस्लिम असतील, बोहरा समाजाचे लोक असतील, अशा लोकांनी तिथे येऊन वस्ती तयार केली आणि ती त्यांचं जे जगणं, वागणं, उठणं, बोलणं, रीतिरिवाज, संस्कार, बोली, खानपान आहे, परिधान आहे, त्या अनुषंगाने त्याचा विकास होत गेला आणि त्यांच्या गरजा भागवणाऱ्या, सेवा देणाऱ्या विविध काय म्हणतात त्याला, दुकानं असतील किंवा अनेक सेवा देणारे अशी केंद्रं असतील, ती तिथं विकसित झाली. परंतु 200 वर्ष जुनं असल्यामुळे त्या काळातलं बांधकाम आजसुद्धा टिकून राहील असं आपण म्हणू शकत नाही. दगडी बांधकाम असेल तर म्हणू शकतो, परंतु जे लाकूड, भाजणीच्या विटा, चिखल, थोडंसं लोखंड आणि जे काय वूड आहे, ज्याला लाकूड म्हणलो आपण, ते वूडाचं टिंबर याचा वापर करून, पत्र्यांचा वापर करून, कौलांचा वापर करून केला असेल तर ते फार किती वर्ष तग धरेल अशी परिस्थिती आहे. आणि हा अनेक शहरातल्या अनेक जुन्या घरांचा प्रश्न आहे. आता लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाबद्दल आपण का बोलतो आहे, तर साधारण महिनाभरापूर्वी लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील जफर रोडवरील एक जुनी इमारत कोसळली आणि तिथल्या काही गाड्यांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली नाही, परंतु नैसर्गिक साधन संपत्ती वापरून तयार केलेल्या अशा जुन्या घरांचं आयुष्य किती असेल. ऊन, वारा, पाऊस, वादळ ह्या सगळ्यांचा त्या पर्यावरणाचा त्या घरांवर परिणाम होत असतो आणि ते हळूहळू ते खंगत जात असतं आणि त्याची एक झिजण्याची प्रक्रिया आहे ती घडत असते आणि त्या अनुषंगाने ते घर कोसळलं. आता लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अशी जुने 100-150 घरं असावीत. म्हणजे त्यांनी जे सर्वेक्षण केलं त्या सर्वेक्षणामध्ये त्यांना असं आढळून आलं की अशी जवळपास 100 घरं आहेत आणि ह्या 100 घरांचं संरक्षण कसं करायचं. कारण अडचण अशी आहे की ह्या घरांचं पुनर्विकास करता येत नाही, कारण मूळ मालक आणि भाडेकरांमध्ये वाद चालू आहे. मूळ मालक आणि लष्कर कॅन्टोन्मेंट यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. भाडेकरी आणि लष्कर कॅन्टोन्मेंट यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. मालक म्हणतात की आम्हाला पुणे महानगरपालिकेसारखं FSI मिळायला हवा. लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नियमांमध्ये तशी तरतूद नसेल तर ते कसं देणार. कॅन्टोन्मेंटचे नियम वेगळे आहेत. त्यांचा कारभार लष्कराने नेमलेल्या त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत चालवला जातो. एक प्रकारची ती स्वायत्त संस्थाच आहेत. आता जरी हे प्रयत्न होत असले की म्हणजे देशभरात हे घडणार आहे आता काही वर्षात, की त्या अनुषंगाने विचारविनिमय सुरू आहे की ज्या परिसरामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, कटक मंडळं आहेत, जसं आपल्याजवळ पुण्याजवळ लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे, त्याचं विलिनीकरण हे लगतच्याच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करणं प्रस्तावित आहे. आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं विलिनीकरण हे आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये होणारच आहे. त्यावेळेस जो FSI मिळायचा तो मिळेल, परंतु आत्ता तो FSI देऊ शकत नाही पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड. त्यामुळे जुन्या वाड्यांचा विकास होऊ शकत नाही. आता जुने वाडे म्हणजे कसं, त्याला दादर आहे, त्याला जिना आहे, त्याला गॅलरी आहे, त्याला छज्जा आहे, त्याला पन्हाळी आहेत पावसाचं पाणी वाहून जायला आणि एक लोड बेरिंग टाईपचं स्ट्रक्चर आहे जुन्या पद्धतीचं आणि त्याचं आयुर्मान निश्चितच आता संपत आलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 200 वर्ष जुनं जर लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल आणि त्याच्या सुरुवातीच्या 50 वर्षात नाही, 100 वर्षात नाही, पण पुढच्या 100 वर्षात जर म्हणजे 2024 किंवा 1947 ते 2024 हा कालखंड सोडला आणि त्याच्या आधीच्या घरांचा जरी विचार केला तरी 100-125 वर्ष जुनी अशी ही घरं आज तागायत तग धरून आहेत, ह्याचंच आपण कौतुक केलं पाहिजे. आणि
हा लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाचाच प्रश्न आहे असं नव्हे, तर भारतातील अनेक ठिकाणी अशी जुनी घरं तग धरून आहेत की जे नवीन स्वरूपही घेत नाही, पुनर्विकासही होत नाही. ती सोडून भाडेकरी जात नाही आणि मालकही त्याचा विकास करत नाही आणि भाडेकरी 5, 2, ₹4 असं भाडं आहे. या सोयीवर किंवा या लाभावर आपले दिवस कंटत राहतात, परंतु ते धोकादायक परिस्थितीत जगत असतात. आता त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही का चांगली असूनही ते दाखवत नाही किंवा ह्याचा बळकवलेलं हे सोडायचं नाही ही वृत्ती आहे. याच्याबद्दल आपण काय भाष्य करू शकत नाही. परंतु जे काय घडतं आहे ते अत्यंत धोकादायक आहे आणि त्या राहणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका पोहोचवणारा आहे. पुणे लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाची ओळख जरी ही जुनी घरं, जुने वाडे, जुन्या वास्तू असली तरी आता काळाच्या बरोबरीने आपण बदलायला हवं. पुण्यातसुद्धा असे जुन्या वास्तू, जुने वाडे आहेत ज्यांचा पुनर्विकास आता होऊ घातलेला आहे. काही जुने वाडे पडत आहेत, कोसळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था त्यांना नोटीस देत आहेत की हे धोकादायक आहे, तुम्ही इथं राहू नका. परंतु लोक ते ऐकत नाही. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा नोटीस आहे सेक्शन 297 कॅन्टोन्मेंट ॲक्ट 2006. त्या अनुषंगाने सुद्धा धोकादायक वाड्यांची नोटीस दिली जाते. कायद्यातही पुणे महानगरपालिका, इतर महानगरपालिका आपल्या कार्यक्षेत्रातील पडायला आलेल्या घरांना अशी नोटीस देतात, विशेषतः पावसाळ्याच्या आधी. परंतु काही वाडे मोकळे केलेले असतात, काही ठिकाणी भाडेकरी जात नाही, मालक जात नाही. पुढे काय घडतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या, लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अशी 100 घरं आहेत आणि त्यांना लीगल इश्यूज आहेत. त्यांचं रिपेअरही करत नाही आणि बोर्डाने हस्तक्षेप केला तर त्याचीही कुणी दाद देत नाही, दखल घेतली जात नाही आणि ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा आणि कुठलीही जीवितहानी होऊ नये. लष्कर कॅन्टोन्मेंट बोर्डाची जुनी ओळख तशीच कायम राहावी, तथापि त्याला आधुनिक आणि नवरूप यायला कोणाची हरकत असता कामा नये असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. कॅन्टोन्मेंट बोर्ड इंग्रजांनी स्थापन केलेले, कधी अस्तित्वात आलेले, आजही आपलं जे काही रूप आहे ते टिकून वरवरचा सांगाडा दाखवून कार्य सांभाळत आहे. परंतु तिथलं जुनं रेकॉर्ड, जुनं कार्यकारण किंवा जुन्या कामाच्या नोंदी जाणकारांनी जरूर अभ्यासायला हव्यात. त्याच्यातून काही वेगळं सापडलं, काही ऐतिहासिक सापडलं, काही भाषेशी संबंधित सापडलं, काही सांस्कृतिक बदल, सांस्कृतिक काय आदानप्रदान त्याच्याशी संबंधित सापडलं तर ते निश्चितच अभ्यासकांना आवडेल असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या लष्कर असेल, खडकी असेल, त्या कॅन्टोन्मेंट बोर्डाची आहे. त्याच्यामध्ये काही जुनं मोडी लिपीतलं, काही ऐतिहासिक दस्तावेज, इंग्रजांचं काही काम, चांगलं काही तंत्रज्ञान त्यांनी केलेलं, काही पॉझिटिव्ह गोष्टी, विधायक गोष्टी याचा धांडोळा जरूर घ्यायला हवा असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा. आपल्या ऑफबीटच्या प्रवासात मित्रमैत्रिणी जोडत राहा. आपले ह्या वारीचे वारकरी वाढवत राहा असं मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं आहे. आपण कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या 200 वर्षाच्या अनुषंगाने एक मागे व्हिडिओ तयार केलेला होता. आता तीच मला आज पुढे दुसरा भाग घेऊन पुढे आलेली आहे. परंतु विषय हा धोकादायक जुन्या घरांच्या बाबत आपण आज मांडला. तुमच्या मतमतांतरांची मी वाट पाहतो आहे. ते मला जरूर कळवा आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या, एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.